हाय हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. चला तर आज आपण करूया पोह्यांचे कटलेट. सकाळी धावपळीत अगदी छान नाश्ता आहे पोटभरीचा, पोह्यांपेक्षा काहीतरी वेगळा. चला तर सुरुवात करूया आपण पोहे कटलेटची. मी 1 वाटी पोहे घेतले आहे. आपले जाड पोहे आहे, आपण जे नॉर्मली पोह्यांसाठी वापरतो ते पोहे चाळणीत टाकून आपण पाण्यात धुवून घेणार आहोत स्वच्छ, म्हणजेच एक प्रकारे भिजून पण घेणार आहोत. या प्रकारे खूप छान कटलेट बनतात. चवीला वेगळे काहीतरी वेगळं म्हणून मी बनवले आहेत आज नाश्त्यासाठी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे कटलेट आपण बर्गरच्या पॅटीजमध्ये टाकून देखील खाऊ शकतो, बर्गर पावमध्ये. पोहे छानपैकी भिजले आहे 5 मिनिटांनंतर. मी आता एका बाउलमध्ये ते पोहे काढून घेते. पोहे चांगल्या हाताने कुचकरून घ्यायचे आहेत. आपल्याला छान कुचकरायचे आहेत. पोहे असल्यामुळे आपल्याला इतर जिन्नस टाकायला लागत नाही बाइंडिंगसाठी. पोहे अगदी नाश्ता झटपट होतो हा. त्यामध्ये मी 2 मोठे उकडलेले बटाटे टाकणार आहेत. ते देखील हाताने स्मॅश करून घेणार आहे मी पोह्यांमध्ये. बटाट्याची साईज थोडी मोठी आहे. तुमच्याकडे छोटे असल्यास तुम्ही 3 ते 4 घ्यावे बटाटे 1 कप पोह्यांसाठी. याचा छान गोळा करून घेतला, हे स्मॅश करून घेतले. आता याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक कापून टाकणार आहे मी. 1 शिमला मिरची टाकणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकावं. 1-2 लाल मिरची किंवा ग्रीन मिरची टाकली आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स. मिरची कमी टाकली म्हणून चिली फ्लेक्स टाकले. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर, थोडं मीठ, थोडी साखर, अगदी नॉर्मल साखर टाकावी. आणि क्रश केलेले छोटी वाटीभर शेंगदाणे टाकणार आहे. याच्याने छान क्रंची टेस्ट येते कटलेटला. हे छान स्मॅश करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतो. गाजर टाकू शकतो, काकडी टाकू शकतो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकाव्यात. कोबी देखील टाकू शकतो. आता याचा छान गोळा करून घेणार आहे मी सगळं एकत्र. या प्रकारे आता त्या गोळ्याचे आपण कटलेट बनवूया. कटलेट आपण वेगवेगळ्या शेपमध्ये करू शकतो. मी गोलच दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही यामध्ये वेगळे शेप देखील करू शकता. तुम्ही चौकोनी करू शकतात, हार्ट शेपचे करू शकतात, कुकी कटरने त्याला शेप देऊ शकतात, पण मी नॉर्मली गोलच करणार आहे. या प्रकारे मी कटलेट करून घेते आहे सगळे. अगदी छान वळतात. पोहे असल्याने बाइंडिंगची गरज नाही दुसरी आपल्याला. सगळे कटलेट रेडी झाले आहेत माझे आता. चला तर आपण आता ते फ्राय करूया. मी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्याची पेस्ट पाण्यासारखी पेस्ट करून घेणार आहे मी. या प्रकारे आता एका डिशमध्ये मी ब्रेड क्रम्स घेतले आहे. कटलेटला ब्रेड क्रम्स लावल्याने छान कुरकुरीत होतात. आता ह्या कटलेट आपण कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये डीप करून घेणार आहोत. चारी बाजूने त्याला हे पाणी लावणार आहोत. मग ते ब्रेड क्रम्समध्ये छान घोळून घेऊया आपण. या प्रकारे सगळे तयार करून घेऊया. याच्याने छान क्रंची होतात पोहे कटलेट. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे. चला तर आपण हे कटलेट्स तयार झाले आहेत. आता आपण हे फ्राय करूया. तुम्ही हे शॅलो फ्राय देखील करू शकते, पण मी डीप फ्राय करणार आहे. मी एका कढईत तेल गरम करत आहे. मीडियम पहिले हाय फ्लेमवर गरम करून घेतलं, नंतर गॅसची फ्लेम मी हे मीडियम केली आहे. तेल गरम झालं नाही की आपण हे बघून 1 तुकडा टाकून बघू ब्रेडचा. तो वरती आला की तेल गरम झालं समजावं. आता ह्यामध्ये आपण हे कटलेट टाकूया. गॅसची फ्लेम मीडियमच करून टाका. कटलेट हाय फ्लेमवर तळू नये, बाहेरून जळून जातात आणि मध्ये कच्चे राहतात. म्हणून मीडियम टू लो याच्यावरच आपल्याला कटलेट छान फ्राय करून घ्यायचे आहेत. चवीला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी शेअर करेन. लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील हे कटलेट. पोहे तर आपण नेहमीच करून खातो. पोहे, उपीट, कधीतरी नाश्त्याला असा प्रकार नक्की करावा. घरातले सगळेच खुश होतात.
मला मोजून 7 ते 8 मिनटं लागले आहेत मीडियम फ्लेमवर